श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 32. योगी हा शब्द बरेच वेळा आलेला आहे गीतेमध्ये. युज म्हणजे जोडणे. योगी हा शब्द युज धातूपासून आला. इथे काय जोडलं गेलं तर परमात्म्याशी ज्याचा संबंध आहे, जो परमात्म्याशी जोडला गेला तो योगी झाला. इथे योगी म्हणजे भगवे कपडे माळा वगैरे काही अर्थ अभिप्रेत नाही. भगवंत सांगतायत मनातल्या संकल्पांचा त्याग केल्याशिवाय योगी होता येणार नाही. प्रिय अप्रिय अशा कोणत्याच वस्तूची आसक्ती नाही, काहीही संकल्प नाही. मग तो जरी गृहस्थाश्रमी असला तरी तो योगी होऊ शकतो. संकल्पांचा त्याग, हवं नकोपण या दोन्ही वृत्तींचा त्याग ही आंतरिक स्थिती आहे. मला हेच आवडतं आणि मला काही कोणी सांगितलेलं मुळीच आवडत नाही, असं जे हवे पण नको पण असतं ते मन भोगी असतं. भोगी मनापासून योगी मनापर्यंतचा रस्ता पार करण्यासाठी बऱ्याच परीक्षा द्याव्या लागतात. साधक व्हायला एलिजिबिलिटी टेस्ट असतात. आधी त्या पास होणं आवश्यक आहे. तोपर्यंत परमात्मा प्राप्ती वगैरे विषय फार दूरचे राहिले. जसं मेडिकलला जाण्यासाठी PCM मध्ये उच्च अंक मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. नेव्ही एअरफोर्समध्ये हेल्थ माइंड रिलेटेड अभ्यास परफेक्टच असावा लागतो. तसंच नव्हे, त्याहीपेक्षा जास्त अध्यात्मशास्त्र कळण्यासाठी, अंगीकारण्यासाठी शमाधी षटक ही संपत्ती असणं गरजेचं आहे. तो भाग येईलच पुढे, शमदम इत्यादी. अध्यात्मशास्त्रात आवड निर्माण झाली म्हणून उडी मारली आणि आता नाही जमत म्हणून सोडून दिलं, हा उथळपणा चालत नाही. इथे 6व्या अध्यायात म्हणतायत जोपर्यंत मनुष्य संकल्प विकल्पामध्ये अडकलेला आहे, त्याचा मनावर ताबा नाही, तोवर तो युक्त नाही, योगी नाही, हा सिद्धांत मांडला गेलाय. श्रीराम समर्थ श्रीराम.